हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025 याचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल चर्चा करूयात। तर आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळे पोल, त्याचे रिझल्ट आणि आपल्या चॅनलवर टाकलेला पोल याचा विचार करून, तसेच पेपरची काठिण्य पातळी किती होती आणि त्यानुसार सर्व गोष्टींचे ॲनालिसिस करून आपण या ठिकाणी कट ऑफ प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे मार्क्स कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्याच प्रकारे कोणाचं होईल आणि कोणाचं होऊ शकणार नाही याबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। पण या कट ऑफच्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा जर स्कोर त्यामध्ये येत असेल तर तुम्ही आजपासूनच मेन्सची तयारी सुरू करायला काहीही हरकत नाही। तर बघा, आपण आपल्या चॅनलवर कट ऑफसाठी पोल टाकला होता, कोणाचे मार्क्स किती आले त्यासाठी। यामध्ये आपण क्लासेसच्या कीनुसार आणि आपल्या राज्यसेवाच्या प्रथम कीनुसार कोणाचे किती मार्क्स येत आहे त्यानुसार आपण एक पोल घेतला होता। त्यामध्ये बघा, MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025 क्लासेसच्या कीनुसार तुमचा स्कोर किती। पुढे आता या पोलमध्ये 31% मुलांचे स्कोर 105 प्लस आहे। 100 ते 105 मध्ये 33%, 95 ते 100 मध्ये 16% आणि 90 ते 95 मध्ये 20%। म्हणजे फक्त 31% मुलांचे स्कोर हे 105 प्लस यामध्ये आपल्याला आढळून आले। म्हणजे यावेळेस पेपर खूपच टफ होता आणि त्यानुसार मुलांचे मार्क्स पण कमी आलेले आहेत। काही पोलमध्ये मुले खोटा पण स्कोर सांगू शकतात, कारण की मागच्या वेळेस खूप मुलांनी असं 120 प्लस मार्क्सचे सांगितले होते म्हणून कट ऑफ 117.5च लागला। त्यामुळे यावेळेस पण देखील यावर विश्वास ठेवू नका। आपण जे ॲनालायसिस करतोय ते पोलनुसार आणि एकदम सर्व गोष्टी जाणूनच आपण या ठिकाणी कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बघा, अजित काकडे सरांनी त्यांच्या चॅनलवर एक्सपेक्टेड कट ऑफसाठी पोल टाकला होता। त्यामध्ये बघा, ज्या मुलांनी 46% पोल चेकसाठी वोट केलेला आहे ते मुलं 105च्या खालीच असणार। त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी पोल चेक केला आणि बरेचसे मुलं जे आहे ते 105 ते 109 दरम्यान आहे आणि 110 प्लस एकदम तुरळक मुलं आहेत। त्यामुळे कट ऑफचा अंदाज यायला आपल्याला हरकत नाही। काही मुलांनी बळच 120 प्लस पण याच्यावर क्लिक केलेले असणार आहेत। त्यामुळे 120 प्लस सगळ्यात जास्त दिसतोय। म्हणजे 110 ते 119 पर्यंत एवढे नाही, तेवढे 129 प्लस दिसत आहे त्या ठिकाणी। त्यामुळे अशांवर विश्वास न ठेवता आपण आपले मार्क आणि कट ऑफ प्रेडिक्ट करणार आहोत। तर मेलसाठी वेगळा आणि फिमेलसाठी वेगळा पोल त्या ठिकाणी टाकण्यात आला होता। तर फिमेल कॅन्डिडेट्समध्ये पण 120 प्लस 11% आहेत आणि त्यानंतर बघा 46% पोल चेक, म्हणजे यांचे मार्क्स जे आहेत ते 100पेक्षा कमी असणार निश्चितपणे। आणि 100 ते 105 मध्ये 19% आणि त्यानंतर 106 पासून ते 120 पर्यंत एकदम तुरळक मुले आहेत। त्यामुळे कट ऑफ हा अशा ठिकाणी लागतो ज्या ठिकाणी सर्वात जास्त मुलांचे स्कोर त्या ठिकाणी ॲक्वायर झालेले असतात। म्हणजे 100 ते 105 मुलींचा आणि 105 ते 109 हा मॅक्सिमम मुलांचा स्कोर त्यामध्ये आपल्याला आढळून आला आहे। त्यामुळे कोणी 120, 130, 135 काहीही सांगो, आपण याचा अंदाज घेऊन आपले मार्क्स किती येत आहे त्यानुसार आपण आपल्या तयारीला लागायला काहीही हरकत नाही। तर बघा, मार्क्ससोबत आपल्याला इतरही गोष्टी बघणे गरजेचे आहे। आपल्याला या पूर्वपरीक्षेमध्ये असे दिसले की खूप सारे स्टुडंट जे होते ते ॲब्सेंट होते। यामध्ये जर कायम MPSC राज्यसेवा यांच्या पूर्वपरीक्षेला पास होणारे विद्यार्थी कंबाईनवर फोकस जर केला असेल ते जर या परीक्षेमध्ये ॲब्सेंट असेल तर कट ऑफ आणखी कमी येऊ शकतो। ऑफिसर्स क्लबने टाकलेल्या पोलनुसार तुमच्या हॉलमध्ये किती जण ॲब्सेंट होते, तर बघा 46% मुलांनी 10पेक्षा जास्त जण ॲब्सेंट आहे असे याला वोट केलेले आहे आणि 38% जणांनी 5पेक्षा जास्त ॲब्सेंट असल्याला वोट केलेले आहे। म्हणजे या पूर्वपरीक्षेमध्ये एकंदरच खूप सारे मुलं हे ॲब्सेंट दिसून आले। एक तर आधीच 1,75,000 हे कमी फॉर्म आले होते, त्यानंतर पण परीक्षा देणारे 1,20,000च्या आसपास आपल्याला। सोबतच आजचा पेपर कसा होता याबद्दल ऑफिसर्स क्लबने एक पोल कंडक्ट केला होता। त्यानुसार
57% जणांना हा पेपर मध्यम वाटला, 25% मुलांना अवघड वाटला आणि फक्त 18% मुलांनाच हा पेपर सोपा वाटला. त्यानुसार हा जो पेपर होता तो मध्यम ते अवघड म्हणजे मॉडरेट टू डिफिकल्ट यांच्या दरम्यानचा होता. म्हणजे हा पेपर सोपा नव्हता. एकंदरीत या गोष्टीवरून आपल्याला समजून येत आहे. याच प्रकारे आपण सर्व पोलचा विचार करून आणि पेपर कसा होता, त्यामध्ये ॲब्सेंटी किती होत्या, या सर्व गोष्टीचा विचारून कट ऑफ प्रेडिक्ट करणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही आता आपला पोल बघू शकता. तर बघा, पेपर जरी मॉडरेट टू डिफिकल्ट असला आणि मुलं जरी ॲब्सेंट असले तरी आपण जागा या 127 म्हणजे हा फारच खूप कमी जागा आहेत आणि एक वरच्या टप्प्यातील मुलांना 110+ मार्क्स ते हमखास राहतातच. त्यामुळे 127 पोस्ट जर राहिल्या तर त्यासाठी कट ऑफ हा 112 ते 114 राहील. काठिण्य पातळीचा विचार करता आणि मुलांच्या पोलचा विचार करता 127 पोस्टसाठी 112 ते 114 एवढा कट ऑफचं आपलं प्रिडिक्शन राहील. त्याचबरोबर जर जागा वाढल्या आणि 250च्या आसपास जर जागा गेल्या तर हाच कट ऑफ जो आहे तो 105 ते 107 म्हणजे जो 294 किंवा 303 या जागेसाठी 2023चा कट ऑफ लागला होता 108. तशाच प्रकारे 250+ जागा वाढल्या तर हाच कट ऑफ 105 ते 107 येऊ शकतो. कारण की यावेळेस पेपर काठिण्य पातळी जर आपण गृहीत धरली तर 2023च्या पेपरशी कम्पेअर करायला काहीही हरकत नाही. त्यामुळे जागा वाढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जागा वाढल्या तर 105 ते 107 ओपन मेलसाठी हा कट ऑफ सांगत आहोत. 105 ते 107 एवढा कट ऑफ ओपन मेलसाठी राहील. कधी 250 जागा झाल्या तर. जागा वाढल्या नाही तर हा कट ऑफ 112 ते 114 राहील. ज्या मुलांचा स्कोर 112 ते 114 व त्यापेक्षा पुढे येत आहे त्यांनी मेन्सची तयारी सुरू करायला हरकत नाही.